सातवीत असताना वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपले. त्यातच घराची परिस्थिती बिकट असल्यामुळे घराला हातभार लागावा याकरता हिना शेख यांनी कमी वयातच पैसे कमावण्याची उमेद मनात धरली. अंगात कला असल्याने साडीवर डिझाईन करून विक्री करणे तसेच मेहंदी काढून देणे असे अनेक कामे हिना या करत असे. आता हिना नाशिकमध्ये तब्बल 8 ते 10 प्रकारचे विविध स्किल क्लासेस सुद्धा घेत असतात आणि या माध्यमातून ते स्वतः देखील रोजगार घेत आहेत आणि इतरांना देखील रोजगार देत आहेत. बघूयात त्यांची अधिक माहिती लोकलिटींच्या माध्यमातून. मी हिना इम्रान शेख. मी क्लासेस चालू केलेले आहे आणि मी खूप वर्षापासून क्लासेस घेते. माझं माहेर आहे भगूरचं. मी भगूरमध्ये क्लासेस खूप घ्यायची. मी 7वीत असताना मी क्लासेस चालू केलेले होते. तर त्यामध्ये मी लहान पोरांना ड्रॉइंग, स्केचिंग, कॅलिग्राफी वगैरे भरपूर क्लासेस त्यांना मी, त्यामुळे ते पोरं पण माझ्याकडून इतकं शिकून गेले, ते मोठमोठे होऊन आता ते आर्टिस्ट बनले. नंतर मी लग्न झाल्यानंतर मी जेल रोड मध्ये आली. तिकडं पण मी भरपूर क्लासेस स्टार्ट केले, जसे की आरी वर्क झालं, जरदोशी झालं, फॅब्रिक पेंटिंग, केक मेकिंग, जे ट्रेंडिंग मध्ये चालू आहे, ज्वेलरी मेकिंग, नथ मेकिंग, असे खूप क्लासेस मी सुरू केलेले आहे. लहानपणापासून मी खूप स्ट्रगल केलेलं आहे. म्हणजे फक्त मी याच दिशेने बघितलेलं आहे की मी कोणत्या गोष्टीला सहकार्य करून त्या दिशेला तिथपर्यंत पोहोचेल. जे माझा एकच हेतू आहे की मी पुढे जाऊन काहीतरी मोठं स्वतःसाठी बनवू शकते. त्यामध्ये जसं की आता मी सांगते तुम्हाला, लहानपणापासून मी मेहंदी आर्टिस्ट म्हणजे कशी बनली. मी 7वीत असताना, मी शाळा शिकत असताना त्यामध्ये मी मेहंदीची ऑर्डर्स घ्यायची. आयटीआय पण केला मी. आयटीआय मध्ये पण मी भरपूर पेंटिंग, स्केचिंगचे क्लासेस केले. त्यामध्ये मी घरी येऊन लहान पोरांना शिकवलं, कारण की त्यावेळी मला सपोर्ट करणारं कोणीच नव्हतं. त्यामध्ये मी काकाच्या फॅमिलीमध्ये काकांनी पण सपोर्ट केलं, मम्मीनी तर खूप सपोर्ट केलं, कारण की माझी मम्मीला मला कसं पुढे घेऊन जायचं ते बघायचं होतं. तर हळूहळू मी पर्यंत आली आहे. नंतर माझं लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी पण भरपूर मला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे तू कर, तुला जे करायचं ते कर. त्यांनी असं सांगितलं नको तू हे नको करू, मग पोरांना कोण सांभाळ, असं काहीच नाही. आज मी जे आहे माझ्या मिस्टरांचं आहे. आज मी हे क्लासेस घेते ना की मला वेळ सुद्धा नाही, जेवायला पण नाही. मी ज्या लेडीजला शिकवते, लेडीज इतकं माझ्याशी अटॅच झालेले आहे, ते कोणताही क्लास असो माझ्याचकडे करतात. आणि मेन म्हणजे त्यांना आता मी पुढे काम देण्यासाठी इतकं हे केलेलं आहे, ते माझ्याकडे येतात आणि इथं काम करतात आणि 2 पैसे तेही कमवतात. त्याच्या व्यतिरिक्त मी देवलाली हायस्कूल मध्ये बेकरी कन्फेक्शनरीची टीचर आहे. मी तिथं 11-12 वर्ष झाले मी तिथं ऍज अ टीचर आहे. केक, बिस्किट वगैरे, चॉकलेट्स वगैरे ते शिकवते. मी आता एक हाऊस वाईफ पण आहे आणि एक बिझनेस वुमन पण आहे. त्यामध्ये मी माझ्या 2 मुली आहे, मला त्या 2 मुलींना सांभाळून हे सगळ्या गोष्टी करते. मी हेही गोष्टी माझ्या स्टुडंटला सांगते, तुम्ही शिका. तुमच्या सोबत ते तुमची आतली जी कला आहे तुम्ही वरती आणा. तुम्ही पण क्लासेस घ्या, तुम्ही भरपूर करू शकता. माझं एकच हेतू की माझे जे स्टुडंट आहे त्यांनी पुढे जावा. त्यांनी घर बसल्या घरात नुसते घरातले कामे करू नये. त्यांनी पुढे जाऊन 2 पैसाही कमवा. आनंद असतो त्यामध्ये. त्यांनी केलं तितकं मला आनंद होईल. इथं आपण जे काही शिकवतो आणि ते बनवते, मी ते विक्री सुद्धा करते. जर तुम्हाला माझ्याकडून ते परचेस करायचे असेल तर तुम्ही ते, किंवा जर लांबचे असेल तर ते पार्सलनी किंवा कुरिअरनी आपण ते पाठवू शकतो. असे भरपूर सुविधा आहे जे आपण हे करू शकतो. मी जेल रोड मध्ये राहते. जे आता सध्या जे क्लासेस चालते जेल रोड मध्ये आहे. मी आता लवकरात लवकर सह्याद्री हॉस्पिटल कडे नवीन बॅचेस स्टार्ट करणार आहे. म्हणजे आरी वर्कचे, मेहंदीचे, रेझिन आर्ट, फॅब्रिक पेंटिंग, असे भरपूर क्लासेस मी तिथं ओपन करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझं इन्स्टाचं पेज आहे, हिना आर्टिस्टिक टच आहे. फेसबुकवर पण हिना आर्टिस्टिक टच, युट्यूबवर पण माझा हाच पेज आहे. तर तुम्ही माझ्या पेजवर गेला तर तुम्हाला भरपूर व्हरायटीज, भरपूर फोटोज, भरपूर व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. तसेच मी वाढदिवसाचे केक कस्टमाइज बनवते. जसे की तुम्ही सांगितलं की आम्हाला इथं डिलिव्हरी पाहिजे, नाशिकच्या जिथं पण तुम्हाला केक ऑर्डर करायचं असेल तर मी नाशिक पर्यंत तुम्हाला होम डिलिव्हरी देऊ शकते. मोठमोठे केक, वेडिंग केक, असे भरपूर केक आहे मी जे तुम्हाला देऊ शकते बनवून. तर तुम्हाला खरंच क्लासेसमध्ये किंवा पुढे बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही खरंच माझं इन्स्टा पेज किंवा मला भेट, आणि पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी बनायचं आहे माझ्यासारखं किंवा पुढे बिझनेस करायचा आहे तर तुम्ही यामध्ये होऊ शकता. लोकलिटीन कुणाल दंडगावड, नाशिक.